नमस्कार, कुकिंग टेल्स विथ आयच्या माझ्या नेक्स्ट आणि न्यू आणि फ्रेश एपिसोडान तुमकां सगळ्यांक परत एकदा येवकार. आयच्या एपिसोडान कितें एक्सायटिंग आसतलें ते शेफ तेजस आनी तुमी कळटले. वेलकमिंग शेफ तेजस. शेफ प्लीज. सो तुम्हीच सांगा काय तुम्ही कितें करपाचें आसा. इन्ग्रेडियंट्स पळोवन दिसता कितें तरी खूब इंटरेस्टिंग आसा. सो लास्ट एपिसोडान आमी तायकिळ्याची चटणी केली, तायकिळ्याचे फ्रिटर्स केले, बॅम्बू शूट फ्रिटर्स केले आणि एक वनवास प्रोग्रेन आमी कॉन्सेप्ट घेऊन येले. सो सेम कॉन्सेप्ट हांव परत घेऊन येयला. सो लायक आय गॉट मोर डीप इनटू दोन सारस्वत क्यूजन. सो तितून आमी आयज करतले सुरणाचे कूट. ओके, सुरणाचे कूट म्हणजे कूट refers to a term called a curry, which is a sour and a spicy curry wherein you put your elephant pig म्हणजे आमचे हेम. सो आणि आम्ही त्याच्या बरोबर आम्ही सर्व करतले टर्मरिक अँड सॅफ्रन इन्फ्यूज राईस. ओके, सो एक सेम कॉन्सेप्ट की ओल्ड फॉरगॉटन रेसिपीज विथ अ मॉडर्न ट्विस्ट. ओके, सो लेट्स स्टार्ट. Okay, coming to the ingredients, आम्ही स्टार्ट करूया. दिस इज सुरण which we call as elephant pig. हे आम्ही मिठात घालून दवरलेले असतात. आता कारण असं की जर आम्ही मिठात घाले ना तर मागीर आमकां खास जाता. वेन वी मेक अ करी आउट ऑफ. सो हे मिठात घालून दवरलेले फॉर ऑलमोस्ट 2 to 3 hours. Then we have freshly grated coconut. We have chilies, mustard seeds, asafoetida, hing, salt to taste, tamarind and dry coriander. This is for surnache kut. Now coming back to the rice, we have basmati rice which is soaked for 1 hour. Then we have a freshly turmeric leaves, ghee and saffron. Yes, so let's start. So पहिली आम्ही स्टार्ट करूया राईस करपाक. Okay, because rice मातसो टाइम वयतलो. Meanwhile we can start with surnache kut. Okay. Okay, so I will start career with first dish which is turmeric and saffron infused rice. So आम्ही कढाई घेतलेली आसा. So there are two ways of making rice. One is the absorption method. Absorption म्हटल्यार राईस जे आसा पळय तितले आम्ही राईस घेता ते डबल दी क्वांटिटी ऑफ वॉटर घेवन स्टीम करता. आणि सेकंड आसा ती ड्रेनेज मेथड की आम्ही राईस पयली उदक गरम करता, मागीर राईस घालता आणि मागीर ते उरलेले जे आमचे उदक आसता पळय ते आम्ही बाहेर उडयता. So now today we are doing with the absorption method wherein आम्ही 200 ग्राम of rice घेतला, त्याच्या बरोबर आम्ही घेतला 400 ml of water. So double the ratio. Okay, so let's start. So I have taken 1 tablespoon of ghee. Okay, ghee gives you a good flavor when it is infused with saffron and turmeric leaves. Okay. दुसरे आमचे गरम झाले की वी विल डायरेक्टली ऍड राईस. ओके, आम्ही येतून आणि काय चड हे करूया ना. आय डोंट वांट टू गिव एनी एडिशनल फ्लेवर. आय जस्ट वांट दी अरोमा ऑफ द राईस अलॉंग विथ दी टर्मरिक आणि आमचे सॅफ्रन. सो मातशे राईस भाजून घेता सो दॅट okay, here only I am adding few strands of saffron. The reason I am making saffron rice is like जेन्ना आम्ही प्लेटिंग करतो. सो आम्ही जेन्ना एक fine line हॉटेलान प्लेटिंग करता वा लायक रेस्टॉरंटान प्लेटिंग करता, the first thing the customer deals with is the eye appeal. Okay, जे तुमकां बरें दिसता पळय. सो ते आम्ही इंडियन म्हणटा जो दिखता वही विकता. सो दॅट इज द कॉन्सेप्ट. सो आणि बरें दिसपा खातीर आमकां कलर कॉन्ट्रास्ट करचो पडटा. सो कलर ह्या आयच्या प्लेटींची लागीं वी हॅव अ ग्रीन चटणी लायक लास्ट इयर आमी तायकिळ्याची चटणी केली. सो दॅट आय एम युजींग अगेन ओवर हियर. प्लस आय एम युजींग रेड आमचे सुरणाचे कूट विच इज इन रेड इन कलर. प्लस आमचे रायस आसतले येलो इन कलर. सो तुमकां एक 3 ते 4 कलर वेरिएशन्स एक व्हाईट प्लेटीत होऊन इतलो येलो कलर येतो ना पूर्ण फ्लेवर्स तुमकां एक स्लाइट कलर येता. सो आम्ही हळदीचे पानं घेतल्या जस्ट 10
ओके चड हे करपाची गरज ना, कातरपाची गरज ना, जस्ट हे एंड यू जस्ट गो. आणि जेन्ना तुम्ही रायस मिक्स करता हे करता सायडींतल्यान तुम्ही मातशें मिक्स करना जाल्यार रायस मोडपाची शक्यता आसा. Now I'll add salt according to the taste. Okay, इतले जाय तितले तुम्ही घालून कित्याक हेच्या मागीर तुमकां आनी घालूंक मेळना बिकॉज इट्स अ एब्सॉर्प्शन मेथड. जर तुम्ही ड्रेनेज मेथड यूज करता जाल्यार तेन्ना तुम्ही सॉल्ट वयर सकयल करूं शकता. सो रायस जी घी जी आसा ती रायसान कोट केल्ली आसा वयल्यान. सो नाव वील एड दी वॉटर, bit more steaming. Okay, so it will take almost 10 to 15 minutes to steam. Meanwhile, we start with the surnachi puri. So, we will put the start kare. So, last time we put it's very easy. So last time we आम्ही जेव्हा तायकिळ्याचे भजी करताले, फ्रिटर्स करताले, बांगडा सुडाचे फ्रिटर्स करताले, तेन्ना तुम्ही पळयला की we have dry roasted some spices आणि आम्ही grind केले. The same process, इतलेच spices वयतले आणि with little of tamarind into it, and we put the fried elephant fish, and this is ready. So let's start. We'll start with the dry roasting of the chilies. So I'll put the salt chilies getla, and I've taken 1 tablespoon of dry coriander. So that the spices dry out proper. Okay, dry roasting. The whole of the same process आम्ही chilies आणि dry coriander roast केलं. So आम्ही गोळान काढलं, let it get cool down for some time. Okay, meanwhile आम्ही mustard आणि तो मसाला roast करून घेऊया with little oil. Same pan. I have taken 1 teaspoon of mustard and pinch of red chili. Just I think so. So once you start ready, so I mean एक कांदे बॉल काढून जसे की आम्ही हिंग आणि मस्टर्ड आम्ही पहिल्यांदा फ्राय करून घेतला, तसेच आम्ही ड्राय रोस्ट चिलीज आणि ड्राय कोरिएंडर रोस्ट करून घेतला. सो आम्ही ड्राय रोस्ट चिलीज प्लस घेतले आता, तिथून आम्ही ऑलमोस्ट 3 tablespoon ऑफ ग्रेटेड कोरिएंडर घालूया. ओके, सो आमचं एक वन साइड ऑफ द मिक्सर रेडी झाला अँड दिस इज द सेकंड मिक्सर. सो आम्ही आता ग्राइंड करून घेऊया. जेन्ना आम्ही ग्राइंड करतो तेन्ना मेक शुअर की इट हॅज टू बी व्हेरी फाईन टेक्स्चर. तो कोर्स ग्राइंडिंग आसपाक जायना. लास्ट टाइम आम्ही जे ग्राइंडिंग केलं तो कोर्स ग्राइंडिंग असलो, हो जो आम्ही करता तो फाईन ग्राइंडिंग असतो. ओके, सो इल्ले चीज घेऊया आम्ही. आम्ही ग्राइंड करून घेऊ. तुम्ही बघू शकता की मातशी उरलं. सो आय रिमूव्ड 80% ग्राइंड करून काढला. ओके, सो नाव आय एम ॲडिंग दी मस्टर्ड अँड हिंग मिक्सचर. ग्राइंड करून घेऊया सो दॅट आमकां तो एक फ्लेवर येता.
सो पळोवंक शकता की आमी आतां एक फायन ग्राइंडिंग जाल्ली आसा. सो आमी हे आतां एक बोलान काडून घेवया. इट्स व्हेरी इजी. जर तुमच्या घरान गॅस्ट कोण येयले आनी तो ऑनियन गार्लिक बी काय खायना, दिस इज दी वन ऑफ दी fastest recipe what you can make in almost max to make 5 minutes. Okay. आता तिथं आम्ही उदक घालून सगळे काढून घेऊ. चड पातळ करनाका, चड उदक घालनाका. सो ती कन्सिस्टन्सी जी आसा ती मिडियम आसता. And now the final part of this food, we fry the different thing which we call as puran. Okay. Meanwhile आमचे तेल गरम जाता आमचे सुरण फ्राय करपाक. meanwhile आमी चेक करूया आमचे राईस सो कशें जाला ते. सो तुम्ही पळोवंक शकता सुंदर एक येल्लो कलर येयलो आसा, केसरी कलर, because of the saffron. आणि राईस आमचा ऑलमोस्ट कुक झाला. more 5 to 6 minutes and then so आमचे राईस जाल्ले आसा. let's try and this is already done. म्हाका बरो तुपाचो फ्लेवर येता with some so आम्ही हो काढून घेऊया, रेडी करूया and we will use for plating time. Okay. Now we completely focus on the सुरणाचे पोट. आता आम्ही सुरण फ्राय करून घेऊया. So for this जे आमचे टेम्परेचर ऑफ ऑयल असतो तो मिडियम असू नये. आणि केन्नाय आम्ही कितें फ्राय करता पळय टेम्परेचर सदांच मिडियम हीट आसपाक जाय. इट शूड नॉट बी लो, नीदर इट शूड नॉट बी टू हाय. नाजाल्यार कितें जाता जर कमी हितून आमी जर फ्राय करून वयता जाल्यार ते सगळें तेल एब्जॉर्ब करता. आनी जर हाय टेम्परेचरार जर आमी फ्राय करता जाल्यार ते सगळें करपून वयता. सो तेच्या खातीर whenever you are frying, no matter तुम्ही भजी काडटा नाजाल्यार आनी कितें पकोडास फ्राय करता, मेक शुअर की तुमच्या ऑयलाचो टेम्परेचर जो आसा पळय तो मिडियम आसा. ओके. सो लेट्स चेक. सो आमचे ऑयल टेम्परेचर येयलो आसा एंड नाव आमी डायरेक्ट एक तुम्ही की डायरेक्ट वचून हांवें कितें घेतून वॉटर रेसिड्यूज आसता नाजाल्यार कितें आसता. सो वेन इट रिएक्ट्स टू दी ऑयल ते एक तर तुमच्या तोंडार येवंक शकता, हात पावचूंक शकता ना आनी कितें जावं. सो जेन्ना तुमी कुकिंग करूंक येता मेक शुअर की तुमी सेफ्टी बाळगपाचें ट्राय करा. ओके. सो आमी घाल्या. सो तुम्ही पळोवंक शकता जशें हांवें घातले आमचें ऑयल चड वयना. ओके. सो entire सुरण आणि एक क्रिस्प टेक्स्चर येसर आम्ही ताका बांधून घेऊया. सो आमचे सुरण फ्राय जाल्ले आसा तो तुम्ही पळोवंक शकता की एक ब्राउनिश टेक्स्चर येयलो ताका. सो आमचे जो आउटसाइड क्रस्ट आसा तो क्रिस्पी जाल्लो आसा. सो आमी आतां तो काडून घेवया. सो आमचे एक्सेस ऑयल कितें आसा ते मिक्स ते ती ऑयल सोक करून घेतले. सो आम्ही सगळे सुरण काढून घेतलेले आसा आनी आमी गॅस बंद करूया. एंड नाव वी वेट फॉर 2 minutes सो दॅट आमची जे ऑयल आसा एक्सेस ऑयल आसा तो ते ऑयल पेपर जी आसा ती सोक करून घेतली. एंड देन वी मिक्स इनटू दी आमी जी आतां करी केल्या. सो वी मिक्स इनटू इट एंड नाव सुरणाचें पोट इज रेडी. ओके. ओके. सो आमचे एलिफंट टीक रेडी आसा फ्राय जावन प्लस आमचो मसाला रेडी आसा. सो आमी आतां कितें करूया की आमी तो भितून काडून घेवया ताका आनी जस्ट गिव इट अ स्टर. सो तुमी तेजो टेक्स्चर जो येता चड पातळ ना. ओके. सो लेस ऑफ कुकिंग and more of flavors ते तुम्ही म्हणू शकता. This goes very well with तायकिळ्याची चटणी and rice with dash of ghee on top
आणि सायडीक आमचे स्पायसी सुरणाचे गोड. सो परफेक्ट बॅलन्स. सो आम्ही ग्रेटिंग स्टार्ट करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ ग्रेटिंग. सो आम्ही ही तायकिळ्याची चटणी आम्ही लास्ट टाइम आमच्या हितून केली. सो आम्ही पयलीं घालून करून दवरली. सो आमी चड टायम घेवचो ना. ओके, ह्या रेसिपी खातीर तुम्ही लास्ट एपिसोड आमकां पळोवपाक शकता. सो आमी चटणी घेवया इल्लीशी. सो तुम्ही एका म्हणू शकता सिंपल सात्विक फूड. ओके, तुला आमचे काय चड ना, लसूण ना, कांदो ना, आणि कांयच ना. सिंपल आम्ही लेस कुकिंग आणि मोर ऑफ फ्लेवर्स. त्याला पाव चटणी at the side. So आम्ही फिनिश करूया. So here you go. And here we go, the one of the most flavorful, dish. Flavorful and colorful at the same time, ladies and gentlemen. पळोवपाक शकता. Very very tempting. So पळोवया म्हाका. माझ्याकडे कॉम्प्लिमेंट दिवपाक हांगा टायम ना, बिकॉज माझे परत हात येवंक ना, हांव परत खावपाक लागलेलें आसा. सो गायज खूब डिलिशियस केल्लो आसा, खूब टेस्टी आसा आनी खूब टेम्पटिंग आसा. आनी तुमी तुमच्या घरान ट्राय करपाक शकता. जशें की तुमकां सांगलें की लॉस्ट डिशीस आसा, ताका एक मॉडर्न टच दिल्लो आसा आनी खूब सुंदररित्या शेफ तेजेसान मॉडर्न टच दिल्लो आसा. तर तुमच्या घरात ट्राय करात आणि असेच एक्सायटिंग आणि डिलिशियसली एक्सायटिंग एपिसोडा खातीर पळयत रावात गोवन.